आज आपण आपल्या किचनमध्ये पितृपक्षामध्ये जो नैवेद्य दाखवला जातो तो बघणार आहोत. आज हा आपण नैवेद्य बनवतोय, याला बराच वेळ लागतो. त्यासाठी आपण काही प्रिपरेशन आदल्या दिवशी रात्री सुद्धा करू शकतो. नमस्कार, आपल्या सगळ्यांचं सांचीज किचन मध्ये अगदी मनापासून स्वागत. चला तर मग आपण त्याची रेसिपी बघायला घेऊया. इथे मी एका पॅन मध्ये थोडंसं तूप घेतलंय. आता या तुपावर मी तांदूळ भाजून घेणार आहे. इथे साधारण 1 वाटी मी तांदूळ घेतलेत. ही तयारी आपण आज जी खीर करणार आहोत त्याच्यासाठी करतोय. तर हे तांदूळ तुपावर छान असे रंग बदलेपर्यंत आपण भाजून घ्यायचे. आता इथे मी जे तांदूळ घेतलेत ना, हे धुतलेले नाही आहेत. ते मी एका कोरड्या कपड्यावर घेऊन ते स्वच्छ असे पुसून घेतले होते. तांदूळ अगदी लगेच भाजून होतात. बारीक गॅसवर आपण ते भाजून घ्यायचे. ही तयारी आपण आदल्या दिवशी रात्री सुद्धा करून ठेवू शकतो. तुम्ही इथे बघू शकता तांदूळ छान भाजून झालेले आहेत. आता आपण ते एका बोलमध्ये काढून घेऊया. हे जे भाजलेले तांदूळ आहेत याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. हे आता आपण भिजायला बाजूला ठेवून देणार आहोत. आता आपण वडे करणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे अर्धा वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. आता इथे मी ज्याही डाळी किंवा तांदूळ वापरलेत हे कापडावर पुसून वापरलेले आहेत. कोणतीही डाळ किंवा तांदूळ मी इथे धुवून घेतलेली नाही आहे. डाळ आपण बारीक गॅसवर छान सगळ्या बाजूनी भाजून घेतोय. डाळ भाजून झालेली आहे. ती एका प्लेटमध्ये काढून घेते. आणि आता इथे मी अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली आहे. ती सुद्धा आपण बारीक गॅसवर भाजून घ्यायची आहे. आता इथे आपण स्वयंपाक करतोय आज तो साधारण 3-4 लोकांना पुरेल इतपत करतोय. तर त्या अंदाजे मी इथे साहित्य घेतलेलं आहे. हे वडे खायला खूप खमंग लागतात. बऱ्याचदा आपण इतर वेळी करत नाही. हे वडे पक्ष 15वड्यामध्येच केले जातात. आता ही डाळसुद्धा भाजून झाली आहे. ती पण आपण काढून घेऊया. आता इथे मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेत. ते सुद्धा आपण भाजून घेऊया. खूप खमंग होतात हे वडे. छान असं सगळे जे जिन्नस आहे हे सगळे जिन्नस जे आहेत ते व्यवस्थित भाजून घेतले की मग मस्त असा स्वाद येतो वड्यांना. आणि हे अशा पद्धतीने आपले तांदूळसुद्धा भाजून झालेले आहेत. ते आपण काढून घेऊया. तुम्ही बघू शकता डाळ तांदूळ आपले भाजून झालेत. आता हे बाजूला मी ठेवून देते ते गार होईपर्यंत. इथे मी साधारण 1-2 टीस्पून तीळ घेतलेले आहेत. ते सुद्धा आपण भाजून घेणार आहोत. पांढरे तीळ घेतलेत मी इथे. आता हे तीळ मी एका वाटीमध्ये काढून घेते. आता एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी जिरे घातलेले आहेत. हिंग आणि हळद घातली आहे. आता याच्यामध्ये मी गवारीची भाजी घेते. आपण हे सगळं मिक्स करूयात. इथे मी गवारी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता चवीनुसार तिखट घालूयात. तिखट घातल्यानंतर पण आपण ही भाजी थोडीशी तेलावर परतून घ्यायची आहे. तेलामध्ये ही भाजी परतल्यामुळं छान अशी चव येते भाजीला. आता इथे शिजण्यापुरतं गरम पाणी मी घालते आणि चवीनुसार मीठ. आता हे पण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. परफेक्ट. आता याच्यावरती झाकण ठेवून बारीक गॅसवर आपण ही भाजी शिजवून घेऊयात. आपली गवारीची भाजी होतीये तोपर्यंत मी एक वाटण करून घेते. 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि थोडेसे जिरे घेतले. हे आपण मिक्सरवरती बारीक करून घेऊयात. तुम्ही इथे बघू शकता जिरे आणि मिरचीचं वाटण आपलं तयार आहे. आता हे आपल्याला भाजीमध्ये वापरता येईल. आता आपण भेंडीची भाजी करणार आहोत. त्याच्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल घेतलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी घातली आहे, जिरे घातले, थोडासा हिंग आणि हळद घातलेली आहे. आणि जे आत्ता आपण मिरची आणि जिऱ्याचं वाटण केलं होतं ते इथे घेते. इथे आपण बारीक चिरून मिरचीसुद्धा घालू शकतो, पण अर्थात वाटणाची चव छान लागते. त्यानंतर जी भेंडी चिरून घेतलेली आहे ती आपण याच्यामध्ये घालूयात आणि
भेंडी छान अशी तेलावर परतून घेऊयात. आता चवीनुसार मीठ घालते आहे. भेंडीची भाजी बऱ्यापैकी शिजली आहे. एक 5 मिनिट मी ती छान परतून घेतली. भेंडीची भाजी करताना त्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही, नाहीतर मग ती बऱ्याचदा चिकट होते. आता याच्यावर थोडंसं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालूयात आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. हे आता थोडंसं परतून घेऊयात आणि तुम्ही बघताय आपली भेंडीची भाजी तयार आहे. आता आपण गवारीची भाजी आपली शिजली आहे का बघूयात. तुम्ही इथे बघू शकता गवारी व्यवस्थित शिजलेली आहे. आता याच्यामध्ये थोडंसं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालते आहे, चवीपुरता गूळ घालते आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. आता हे सगळं एकत्र करूयात. भाजी छान शिजलेली आहे, तुम्ही बघताय मस्त अशी भाजी झाली आहे आणि आपली गवारीची भाजीसुद्धा तयार आहे. मी अशा या भाज्या एका बाजूला काढून घेते. मग अशी जी आपण तीळ भाजून घेतले होते ते मी आता बारीक करते. हे तिळाचं जे कूट आहे हे आपल्याला पंचामृत करण्यासाठी लागणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता पांढरे तीळ अगदी व्यवस्थित बारीक झालेत. आता आपण पंचामृत करूयात. एका पॅनमध्ये मी तेल घेतलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी घातली आहे, थोडेसे जिरे घातलेत, हिंग घातला आणि हळद. आता इथे मी मिरच्यांचे तुकडे केलेले होते ते घालते आहे. इथे मी भिजलेले शेंगदाणे आणि खोबरं घालूयात. इथे जे शेंगदाणे आणि खोबरं मी वापरलं आहे हे एक साधारण 5-6 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचं. आता ते छान फोडणीमध्ये परतून घेऊयात. त्यानंतर इथे चिंचेचा कोळ घालणार आहोत आपण. त्याच्यासाठी एक 4 ते 5 तास चिंच पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. आता ती अशी पाण्यामध्ये कुस्करून घ्यायची, चोथा बाजूला काढायचा आणि हा उरलेला आहे तो कोळ. आपल्याला बऱ्याच पदार्थांमध्ये हा कोळ वापरायचा आहे. याच्यामध्ये मी थोडासा चिंचेचा कोळ घालते आहे. त्यानंतर गूळ घातला मी इथे. अर्थातच हे सगळं शिजण्यासाठी पाणी. इथे जे पाणी घातलं हे सुद्धा मी गरम पाणी घातलेलं आहे. आता आपण जे पांढऱ्या तिळाचं कूट करून घेतलं होतं ते आपण याच्यामध्ये घालायचं आहे. ते पंचामृत चवीला खूप छान लागतं. तिखट, आंबट, गोड अशा सगळ्या चवी याच्यामध्ये असतात. भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि चवीनुसार मीठ. तिळाच्या कुटामुळे हे अगदी खमंग लागतं. आता आपण इथे मिरच्यासुद्धा घातल्यात, त्यामुळे तिखट आवडीनुसार घालायचं. इथे आपण लाल तिखटसुद्धा वापरू शकतो. मी मसाला तिखट वापरलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊयात. याच्यामध्ये मी बारीक चिरलेला अगदी चमचाभर पेरू घालते. पंचामृतात पेरू घातला जातो, छान लागतो. आता याच्यावर आपण झाकण ठेवू आणि हे एका बाजूला शिजायला ठेवून देऊ. आपण आळूचं फतफद करतोय. आता इथे कढईमध्ये मी तेल घेतलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी, थोड्याशा मेथ्या आणि जिरे घातलेत, हिंग, हळद घातली आणि याच्यामध्ये मिरची आणि जिऱ्याचं वाटण घालते. त्यानंतर इथे मी आळू चिरून घेतलेला आहे तो आपण याच्यामध्ये घालूयात. इथे मी आळू चिरताना त्याच्यासोबत थोडासा आंबट चुका देखील चिरून घेतला. आंबट चुक्यामुळे आळूची भाजी छान अशी मिळून येते आणि त्याचा जो आंबटपणा आहे तो व्यवस्थित भाजीमध्ये उतरतो. आता मी हे परतून घेऊन याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि आपण ही भाजी याच्यावर थोडीशी शिजवून घेणार आहोत. तुम्ही बघता इथे ह्या अशा पद्धतीने आंबट चुक्याची पानं असतात. ही मी आळू चिरताना त्याच्यामध्ये घातली आहेत. एक आळूची 3-4 पानं मी इथे घेतली आहेत. आता आपली आळूची भाजी थोडीशी शिजून होते. तोपर्यंत आपण मग अशी जी डाळ आणि तांदूळ भाजून घेतलं होतं वड्यासाठी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात. मिक्सरवरती ते रवाळ असं बारीक करून घ्यायचं. खूप पावडर करायची नाही, कोर्स टेक्स्चर ठेवायचं त्याचं. रवाळ असं बारीक करायचं. ते तुम्हाला लक्षात येत असेल. हे अशा पद्धतीने भाजणी खूप खमंग झाली आहे. मस्त असा सुगंध येतोय त्याचा, खमंग सुगंध येतोय त्याचा. आता आपली भाजी होतीये, पंचामृत होतंय, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करतोय. तर मी इथे 5-6 तास हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून भिजवून ठेवली होती, तर ती मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते. आपण या हरभऱ्याच्या डाळीचं
बाटली डाळ करणार आहोत. तर त्याच्यामध्ये मी थोड्याशा मिरच्या आणि थोडे जिरे घातलेत. हे आता आपण मिक्सरवरती बारीक करून घेऊयात. थोडंसं लागेल असं पाणी मी याच्यामध्ये घालते आणि परत एकदा हे मिक्सरवरती आपण फिरवून घेऊयात. तुम्ही बघू शकता इथे डाळ छान बारीक झाली आहे. आता आपण अळूची भाजी बघूयात. तुम्ही बघताय छान अशी एकजीव झाली आहे, व्यवस्थित शिजली आपली अळूची भाजी. आता याच्यामध्ये मी डाळीचं पीठ घालतेय. डाळीचं पीठ आपण हटवून घेऊयात याच्यामध्ये व्यवस्थित. इथं मी भिजत घातलेले शेंगदाणे आणि खोबरं याच्यामध्ये घेते. थोडीशी हरभऱ्याची डाळ घेते आणि चिंचेचा कोळ याच्यामध्ये घालूयात. त्यानंतर इथे मी गूळ घालते. इथे हे सगळं आपण परतून घेऊयात. इथे जो चिंचेचा कोळ घातला तो आपण चिंचेचा कोळ घालताना याच्यामध्ये आंबट चुका घातला तर त्या अंदाजे चिंचेचा कोळ घालायचा. आता हे परतून झालंय. याच्यामध्ये मी पाणी घालते आणि हे व्यवस्थित एकत्र करूयात. आता ही भाजी काही फार शिजवायची गरज नाहीये, ती व्यवस्थित शिजलेलीच आहे. आपण अगदी याला अगदी एखादी उकळी फक्त आणून घ्यायची आहे. मस्त लागते अळूची भाजी. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात. तुम्ही बघू शकता काय ती छान अशी एकसंध झाली आहे. चुक्यामुळे ही भाजी छान मिळून येते अळूची भाजी. अळूच्या भाजीला उकळी येईपर्यंत आपण जे मघाशी तांदूळ भाजून घेतले होते, भाजून भिजत ठेवले होते, ते आपण मिक्सरवरती बारीक करून घेऊयात. व्यवस्थित अशी छान पेस्ट करून घ्यायची त्याची. तुम्ही बघू शकता छान असे बारीक झालेले ते तांदूळ. परफेक्ट. आता तुम्ही इथे बघताय आळूच्या भाजीला सुद्धा आपल्या उकळी आली आहे. मस्त छान मिळून आली आहे भाजी. आंबट गोड चवीची ही अळूची भाजी खायला खूप मस्त लागते. आणि तयार आहे आपलं अळूचं फतफद. आपलं पंचामृत सुद्धा छान शिजलेलं आहे. ते अशा पद्धतीनं मिळून आलंय ते आणि रंग पण काय सुरेख आलाय. तर मस्त असं आंबट गोड तिखट चवीचं पंचामृत तयार आहे. आता इथे एका पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरे घालते. थोडासा कढीपत्ता, हिंग, हळद आणि आता हे आपण मिक्स करून घेऊयात. आपण इथे बाटली डाळ करून घेतोय. मग अशी आपण मिक्सरला जी हरभऱ्याची डाळ बारीक करून घेतली होती ती याच्यामध्ये घेऊयात. थोडीशी डाळ मी बाजूला ठेवते का पुढं बघूयात. याच्यामध्ये साधारण 1 चमचाभर लाल तिखट घालते. तिखट अगदी आपण आपल्या आवडीनुसार घालू शकतो. मग अशी आपण मिरच्या सुद्धा घातलेल्या आहेत. थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ आपण घालूयात. बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि आता ही डाळ छान अशी आपल्याला परतून घ्यायची आहे. थोडीशी ओलसर असेल तर ती छान अशी मऊ होते. खूप कोरडी बारीक नाही करायची. त्याच्यामध्ये थोडंसं त्यामुळे पाणी ठेवायचं. आता मी याच्यावर झाकण ठेवते. त्याला एक वाफ आणून घेऊयात. तुम्ही इथे बघू शकता डाळीला छान वाफ आली आहे आणि आपली जी वाटली डाळ आहे ती मोकळी पण झाली आहे. कलर पण काय सुंदर आला आहे, तुम्हाला दिसत असेल. एकदम पटकन होते ही डाळ. छान लागते चवीला आणि त्याला व्यवस्थित वाफ आल्यानंतर मस्त अशी मऊसूत होते ती. तर आपली वाटली डाळ तयार आहे. आता आपण खीर करणार आहोत. त्यामुळे एका कढईमध्ये मी दूध घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मग अशी आपण जे मिक्सरला तांदूळ बारीक करून घेतले होते ते घेऊयात. तांदूळची जी पेस्ट आहे ती ओतत असताना दुसऱ्या हाताने डावाने ढवळत राहायचं म्हणजे कुठळ्या होणार नाहीत. ती जी पेस्ट आहे ती व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. आता इथे मी अजून थोडं दूध घालते. मी दूध साईसह घालते याच्यामध्ये, चव छान लागेल. छान अशी मिक्स करत आपण ही खीर शिजवून घेतली आहे. आता याच्यामध्ये 1 मोठी वाटी खोवलेलं ओलं खोबरं घालूयात आणि परत हे मिक्स करून घेऊयात. ही जी खीर आहे ती आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे. आता मी याच्यामध्ये साखर घालते. साधारण 1 ते 1.5 वाटी साखर याच्यामध्ये आपण घातलेली आहे. आणि आता अजून एक 5-7 मिनिट आपण हे छान शिजवून घ्यायचं आहे सगळं.
ही खीर चवीला छान लागते. इथे जे आपण ओलं खोबरं वापरलंय त्याच्यामुळे त्याची चव अजून वाढते. थोडीशी वेलची पूड मी इथे घालतेय. आता ही वेलची पूड याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊयात. छान अशी मस्त तांदळाची खीर आपली तयार आहे, सोपी आणि पटकन होणारी. आता आपण वरण भात लावूयात. त्याच्यासाठी मी इथे कुकरच्या डब्यामध्ये तांदूळ घेतले, ते स्वच्छ धुवून घेतले तांदूळ. त्यानंतर तुरीची डाळ घेतली आहे, ती सुद्धा मी स्वच्छ 2-3 वेळा धुवून घेतली आहे. या दोन्हीमध्ये पाणी घालूयात आपण. आता तुरीच्या डाळीमध्ये थोडंसं तेल घालूयात, हळद आणि थोडासा हिंग. आता कुकरमध्ये आपण आधी डाळीचा डबा ठेवूयात, त्याच्यावरती तांदळाचा डबा ठेवूया आणि एक प्लेट ठेवून त्याच्यावर मी लाल भोपळ्याचे तुकडे ठेवले आणि कुकर लावून घेते. आता याच्या आपण एक 3 शिट्ट्या करून घेऊयात. आता आपला कुकर होतोय तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊयात. इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे, थोडंसं तेल आणि लागेल तसं पाणी घालून आपण ही कणिक मळून घेणार आहोत. कणिक छान अशी मळून घेतली की पोळ्यासुद्धा अगदी मस्त होतात. मी बाकीचा स्वयंपाक करेपर्यंत खूप वेळ आधी कणिक मळून ठेवली नाही, कारण बऱ्याचदा ती सैल होते. त्यामुळे 15-20 मिनिट कणिक भिजली तरी त्याच्या पोळ्या परफेक्ट होतात. त्यामुळे एक अर्धा तास ही कणिक अगोदर मळते मी फक्त. कणिक मळून झाली आहे. आता याच्यावर आपण थोडंसं तेल लावून कणिक एकसारखी करून बाजूला ठेवून देऊयात. आता आपण वड्याचं पीठ मळायला घेऊयात. इथे आपण जे मगाशी डाळी बारीक करून घेतल्या होत्या त्या मी इथे घेते, ते पीठ इथे मी घेते. त्याच्यावर गरम तेलाचं मोहन घालूयात. त्यानंतर थोडेसे तीळ, चवीनुसार मीठ, लाल तिखट, थोडासा हिंग, थोडीशी हळद, हिरवी मिरची आणि जिऱ्याचं वाटण हे याच्यामध्ये घालूयात. हे सगळे जिन्नस आता एकत्र करून घेऊयात आणि आता लागेल तसं पाणी घालून आपण हे मळून घ्यायचं. आता आपण इथे जी भाजणी आहे ही भाजणी आपण रवाळ बारीक केली आहे. त्यामुळे अगदी घट्ट मळायचं नाही हे पीठ, थोडंसं सैलसर ठेवायचं. अर्थात आपण जेव्हा हे वडे करणार आहोत त्यावेळेला थोडंसं लागेल तसं पाणी घेऊन पुन्हा एकदा आपण हे मळून घेऊ शकतो, कारण हे जे रवाळ त्यामुळे हे पीठ फुलतं. तर तुम्ही इथे बघू शकता हे लगेच अगदी मळून झालेलं आहे. आता आपण हे असंच थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊया. आता आपण आळूच्या वड्या करणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे डाळीचे पीठ घेते, त्यानंतर थोडंसं तांदळाचं पीठ मी इथे घेते. तांदळाच्या पिठामुळे वड्या खुसखुशीत होतात. त्यानंतर जिरे आणि मिरची, कुटलेले जिरे आणि मिरची, चवीनुसार मीठ घालूयात, थोडेसे तीळ घालूयात, त्यानंतर थोडीशी खसखस आणि चिंचेचा कोळ आपण इथे घालणार आहोत. थोडासा गूळ इथे घातला आहे, हिंग आणि हळद घालूयात. आता हे सगळं आपण मिक्स करूयात. आळू बऱ्याचदा खाजरा असतो, त्यामुळे चिंचेचा कोळ वापरला जातो. अर्थात चिंचेच्या कोळामुळे आळूच्या वड्या चवीला खूप छान लागतात. आता पाणी घालून हे आपण मिक्स करून घेऊयात. आता हे जे मिश्रण आहे हे सैलसरच असतं, फार काही घट्ट भिजवायचं नाही. तुमच्या लक्षात येत असेल साधारण कसं टेक्स्चर हवं आहे. आता इथे मी थोडंसं लाल तिखट घालते आणि हे आपण परत एकदा एकत्र करून घेऊयात. लाल तिखट अगदीच ऑप्शनल आहे, पण छान येते चव त्याने. हे अशा पद्धतीनं आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. तुमच्या लक्षात येत असेल कन्सिस्टन्सी कशी हवी आहे ते. आता इथे मी अळूचं पान स्वच्छ धुवून घेतलं आहे, त्याचे देठ काढून घेतलेत आणि ते पान उलटं ठेवून त्याच्यावरती हे पीठ आपण पसरून घेतो आहे. सगळीकडे आपण हे जे पीठ आहे ते लावून घ्यायचं. आता याच्यावर आपण दुसरं एक पान ठेवून देऊयात. या दुसऱ्या पानाला सुद्धा हे पीठ जे बनवलेलं आहे हे लावून घ्यायचं.
सगळ्या बाजूनी छान असं लावायचं, म्हणजे वडीची चव छान लागते. खूप जाड थर द्यायचा नाही, पातळसरच पसरवायचं, खूप जाड लावायचं नाही. ते आपण अशी एकावर एक 2-4 पानं ठेवू शकतो. आता मी इथे अजून एक पान ठेवते, त्याला सुद्धा डाळीचं पीठ मी लावून घेणार आहे. व्यवस्थित डाळीचं पीठ पसरवून घ्यायचं. ही पानं अशी दोन्ही बाजूनी दुमडून घ्यायची, पिठामुळे ती छान चिकटतात. आणि थोडीशी वरच्या बाजूने सुद्धा आपण ते फोल्ड करून घ्यायचं. आणि आता घट्ट असा त्याचा रोल बनवून घ्यायचा. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल, हे अशा पद्धतीनं मस्त हा असा आपला रोल बनवून तयार आहे. अजून एक असाच रोल मी बनवून घेतलेला आहे. आता एका बाजूला मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे. जाळीची प्लेट इथे घेतली आहे, त्या प्लेटला मी तेल लावून घेते. त्याच्यावर हे दोन्ही रोल आपण ठेवूयात. कारण एक मीडियम गॅसवर 10 ते 15 मिनिट आपण हे उकडायला ठेवून द्यायचं आहे. आता आपण कोशिंबीर करायला घेऊयात. इथे मी काकडी कोचून घेतली आहे, ती घेते. त्याच्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, थोडंसं मीठ, चवीनुसार साखर आणि दही घेते. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण घालूयात आणि हे सगळं आता मिक्स करून घेऊयात. आणि लगेचच तयार आहे आपली काकडीची कोशिंबीर. आता इथे मी एक केळ चिरून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडेसे डाळिंबाचे दाणे घेते, बारीक चिरलेले सफरचंद आणि पेरूच्या फोडी घेते. चवीनुसार मीठ आणि साखर घालूयात, थोडंसं दही घालूयात आणि आता हे सगळं एकत्र करून घेऊयात. ही झाली आपली फळांची कोशिंबीर. याचं सुद्धा आजच्या नैवेद्यात महत्त्व असतं. तर अगदी सोपी आहे ही कोशिंबीर करायला. त्यानंतर आपण भोपळ्याचा रायता करणार आहोत. इथे मी उकडलेला लाल भोपळा घेतला, त्याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालूयात, चवीनुसार मीठ घालूयात. बारीक केलेली डाळ घेते एका बोलमध्ये मी. त्याच्यानंतर किसलेला मुळा घालते, बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. रायत्यामध्ये सुद्धा मी चिरलेली कोथिंबीर घातली आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालूयात. इथे आपण फोडणी करून घेणार आहोत, त्याच्यासाठी तेल गरम करून घेतलं आहे. थोडीशी मोहरी घातली आहे, जिरे, पांढरे तीळ घातलेले आहेत, हिंग, हळद आणि भरलेल्या मिरच्या घातलेल्या आहेत इथे मी लाल. तर छान फोडणीमध्ये थोड्याशा मिरच्या आपण तळून घेऊयात. आणि ही फोडणी आपण लाल भोपळ्याच्या रायत्यावर आणि दुसरा जो पदार्थ आहे डाळ आणि मुळ्याचा, त्याला मुळ्याचा चटका असं म्हणतात, त्याच्यावरती ही फोडणी आपण घालणार आहोत. आता ह्या ज्या मिरच्या आहेत या आपण लाल भोपळ्याच्या रायत्यावर घालणार आहोत. दोन्ही फोडणी मी एकत्रच केल्या आहेत. तर अशी लाल भोपळ्याच्या रायत्यावर आपण मिरच्या आणि थोडीशी फोडणी घातली आहे आणि उरलेली फोडणी मी मुळ्याच्या चटक्यावर घातलेली आहे. तर अशा पद्धतीने आपला लाल भोपळ्याचं रायतं तयार आहे आणि मुळ्याचा चटका सुद्धा आपला बनवून तयार आहे. खूप छान लागतो मुळ्याचा चटका चवीला. आपण तो एक मिक्स करून घेऊयात. फोडणी छान अशी सगळी एकत्र करून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपला कोशिंबिरी, रायतं आणि मुळ्याचा चटका तयार आहे. आता तोपर्यंत आपल्या आळूच्या वड्या सुद्धा झालेल्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता, हाताला अजिबात चिकटत नाही आहेत, त्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत. आता आपण या गार करायला बाजूला ठेवून देऊयात. आता आपण इथे वडे तयार करून घेऊयात. तर मी इथे जे मगाशी आपण भाजणीचं पीठ भिजवून ठेवलं होतं त्यातलं थोडंसं पीठ घेते आणि हे अशा पद्धतीने हातावर गोल करून थोडंसं चपटं करायचं बोटांनी तळहातावर घेऊन आणि असा त्याला शेप द्यायचा. हे अशा पद्धतीनं हे वडे बनवायचे आणि हे तळून घ्यायचे. आता इथे थोड्याच प्रमाणात आहे म्हणून मी हातावर करते. हे आपण पोळपाटावर किंवा पोळपाटावर वगैरे प्लास्टिकचा
प्लास्टिकचा कागद घेऊन त्याच्यावरती सुद्धा थापू शकतो. जेव्हा जास्त प्रमाणात करायचे असतात त्यावेळेला असं हातावर करणं शक्य होत नाही. तर दोन्ही बाजूनी छान असे तळून घ्यायचे. त्याला असा सोनेरी रंग येईपर्यंत तुम्ही बघू शकता. वडे आपले तळून झालेले आहेत. आळूच्या वडीचा जो रोल आहे तो सुद्धा गार झालाय. तुम्ही बघताय वड्या कट करून घेते. अजिबात सुद्धा सुरीला पीठ वगैरे काही लागत नाहीये. मस्त दिसतात, एकदम व्यवस्थित शिजल्यात आणि त्याचं जे पीठ वगैरे होतं ते छान लागलंय एकसारखं. त्याला तुम्हाला दिसत असेल, मस्त दिसतोय रोल. या वड्या आपण या ज्या आळूच्या वड्या आहेत या आपण आज तळून घेणार आहोत. फार तेलकट नको वाटत असेल तर एखाद्या पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊन तीळ आणि जिरे घालून नुसत्या या वड्या परतून घेतल्या तरी चालतील. त्यासुद्धा खूप खमंग लागतात. तर या अशा पद्धतीने आपल्या सगळ्या वड्या कट करून झालेल्या आहेत. आपण आता या तळून घेऊयात. सावकाश तेलामध्ये सोडून मीडियम फ्लेमवर आपण या वड्या तळून घेऊयात. खूप मोठा गॅस ठेवायचा नाही, नाहीतर मग उगाच नाहीतर मग त्या फक्त रंग बदलतो त्यांचा, त्या व्यवस्थित तळल्या जात नाही. त्या छान अशा खुसखुशीत नाहीत होत. त्यामुळे छान बारीक गॅसवर किंवा थोडंसं तेलाचं टेम्परेचर लक्षात घेऊन गॅसचा फ्लेम ठेवायचा आणि वड्या तळून घ्यायच्या. तुम्ही बघता मस्त तळून होतात. एकही वडी सुटलेली नाहीये, ती व्यवस्थित आहे. त्याचा शेप आहे तसा राहिला तुम्हाला दिसत असेल. तर या अशा पद्धतीने आपल्या आळूच्या वड्या सुद्धा तळून तयार आहेत. आता आपण आमसुलाची चटणी करणार आहोत. आमसूल एक 2-3 तास भिजत ठेवला होता पाण्यामध्ये. तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेते. थोडंसं पाणी घालते. आता याच्यामध्ये गूळ घालायचा, थोडंसं आलं घालायचं, चवीनुसार मीठ, थोडेसे जिरे घालायचे आणि आता हे आपण मिक्सरला बारीक फिरवून घेऊयात. आमसुलाची चटणी आपण नेहमी नाही करत. या स्वयंपाकामध्ये आवर्जून आमसुलाची चटणी केली जाते. तुम्ही इथे बघताय पटकन होते. आमसुलाची चटणी आपली तयार आहे. आता आपण कढी करायची आहे. त्याच्यासाठी मी एका पातेल्यामध्ये ताक घेतलंय. याच्यामध्ये आपण डाळीचं पीठ घालूयात. चवीनुसार साखर घालायची, थोडंसं मीठ, आलं किसून घालते ह्याच्यामध्ये मी. आल्यामुळे कढीला छान चव येते. आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊयात. ताकाचा आंबटपणा कसा आहे त्याच्यावर त्या अंदाजाने याच्यामध्ये साखर घालायची. आता आपण कढीला फोडणी घालूयात. तर त्याच्यासाठी एका पातेल्यामध्ये मी थोडंसं तूप घेतलेलं आहे. तूप गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे घालूयात. तूप जिऱ्याची फोडणी कढीला खूप मस्त लागते. जिरे छान फुललेत. आता याच्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घालूयात. कढीपत्ता घालूयात. थोडासा हिंग घालूयात. आता हे सगळं एकत्र करून घेऊयात. कढीपत्ता छान असा तळून घ्यायचा तेलामध्ये. ताकाचं जे मगाशी आपण मिश्रण करून ठेवलं होतं ते याच्यामध्ये ओतूयात. कढी थोडीशी उकळेपर्यंत ती सतत ढवळत राहायची, म्हणजे ती अजिबात फुटत नाही. बारीक गॅसवरच हे सगळं करायचं. मस्त तुम्ही इथे बघताय कढीला उकळी फुटली आहे. परफेक्ट. ही अशी उकळी फुटली की आपली कढी तयार झाली. आता आपण मेथकूट कालवून घेऊयात. त्याच्यासाठी एका वाटीमध्ये थोडंसं मेथकूट घेतलंय. चवीनुसार मीठ घालूयात, थोडीशी साखर घालूयात आणि दही घालूयात. हे आता मिक्स करायचंय आणि थोडंसं पातळ होण्यासाठी याच्यामध्ये पाणी घालायचं. हे आपलं मेथकूट सुद्धा करून तयार आहे. आता इथे गोडाचं वरण आपण करतोय. त्याच्यासाठी इथे तुरीच्या डाळीमध्ये मी थोडंसं मीठ आणि गूळ घातलाय. आता हे आपण थोडंसं रवीनं
मिक्स करून घेऊया. छान शिजली आहे डाळ, तुम्ही बघताय मस्त अशी एकजीव झालेली आहे ती. गुळाचं वरण छान लागतं भातावर. आता थोडंसं मी याच्यामध्ये गरम पाणी घातलंय आणि हे मिक्स करून घेऊयात. क्वांटिटी जास्त असेल तर आपण हे गॅसवर ठेवून याला एकदा उकळी आणून घ्यायची. असं आपलं गोडाचं वरण सुद्धा तयार आहे. आता आपण पोळी करून घेऊया. कणकेचा एक उंडा घेतलाय मी, तो गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये बुडवून घेतेय आणि पोळी थोडी लाटून घेतेय. त्यानंतर त्याला तेल लावून घ्यायचंय. हे अशा पद्धतीनं आपण घडीची पोळी करतोय. थोडंसं पीठ लावून हलक्या हाताने आपण पोळी करून घ्यायची. पोळी लाटताना ती फार दाब देऊन लाटायची नाही, म्हणजे ती छान फुगते. आणि मध्ये नाही लाटायची, त्याच्या ज्या कडा असतात तिथे ती लाटून घ्यायची. तुम्ही बघताय छान अशी पोळी आपली लाटून तयार आहे. आपण आता ती भाजून घेऊयात. थोडं तेल लावूयात आपण पोळीला भाजताना. दोन्ही बाजूनी तेल लावून आपण ही पोळी खमंग भाजून घ्यायची. तुम्ही बघताय टंब फुगतीये ती पोळी. मस्त पोळी छान फुगली की तिला पदर पण छान सुटतात. तर अशी आपली पोळी सुद्धा करून तयार आहे. छान खमंग भाजलेली पोळी. आपण नेहमी जो नैवेद्य वाढतो त्याच्यापेक्षा अगदी उलट आजचा नैवेद्य वाढला जातो. तर हा नैवेद्य आज मला इथे केळीचं पान मिळालंय. शक्यतो केळीचं पान मिळालं तर छान उत्तम. इथे मी केळीचं पान स्वच्छ पुसून घेतलंय. त्यानंतर तर मग सगळ्यात पहिल्यांदा मी इथे तूप वाढतेय. तूप या केळीच्या पानाला लावून घ्यायचं. याऐवजी आपलं नेहमीचं ताट असेल तरी हे असंच करायचं, ताटाला थोडं तूप लावून घ्यायचं. आता त्यानंतर आपण इथे पोळी वाढतोय, साधी पोळी ही. त्यानंतर आपण जी आळूची वडी आणि वडे केले भाजणीचे हे वाढूयात. आता यानंतर याच्यामध्ये आपण खीर वाढूयात. आपण आज तांदळाची खीर केलेली आहे. पितृपक्षामध्ये तांदळाच्या खिरीचं महत्व असतं. बऱ्याच ठिकाणी थोड्या वेगळ्या पद्धतीने सुद्धा ही खीर बनवतात, ही खीर करतात. आता आपण इथे भात वाढूया. इथे भाताची आपण इतर वेळी नैवेद्याला आपण भाताची मूद करतो, इथे आपण भाताची मूद नाही करत. आता इथे मी आळूची भाजी वाढतीये. आता आपण भेंडीची भाजी वाढूयात. बऱ्याच ठिकाणी पालेभाज्या, कारल्याची भाजी असं देखील केलं जातं. आता इथे मी गवारीची भाजी वाढतेय. आता इथे आपण जे भोपळ्याचं रायतं केलं होतं ते वाढूयात. आता आपण मुळ्याचा चटका वाढूयात. मुळ्याचा चटका असं नाव असलं तरी चवीला अप्रतिम लागतो. त्यानंतर मी इथे काकडीची कोशिंबीर वाढतेय. आणि जी आपण फळांची कोशिंबीर केली होती ना, येतं इथे वाढूयात आपण. आता आपण जे मेथकूट कालवून घेतलं होतं ते वाढूयात. त्यानंतर ही वेगळी अशी केली जाणारी आजच्या स्वयंपाकातली ती देखील आपण इथे वाढूयात. आणि हा मोरावळा. आता आपण पंचामृत वाढूयात. आता आपण पाटली डाळ वाढूयात. कढी वाढतीये मी इथे. आता भातावर थोडंसं वरण वाढतीये आणि लिंबू वाढूयात. वरण भातावर तूप वाढूयात. हा अशा पद्धतीचा नैवेद्य पितृपक्षामध्ये माझ्या घरी केला जातो. तुमच्याकडे कशा पद्धतीचे नैवेद्य केले जातात ते मला नक्की सांगा. तर मग ही आज बनवलेली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की या पितृपक्षात अशा पद्धतीने नैवेद्य करा आणि तुमचे अभिप्राय मला नक्की कळवा. अशाच मस्त आणि सोप्या रेसिपीसाठी सांचीज किचनला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर आठवणीनं शेजारचं बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.